मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र टायमिंग ॲक्युरेट होऊ शकलं नाही. चेंडूला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं फील्ड केलं गेलं, फेकलं गेलं. तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या साह्यानं जर पाहिलं तर धावसंख्येत 1 ने आकार देईल. धावसंख्या होईल ती म्हणजेच 5. 2 चेंडू आणि 5 धावा धावफलकावर. 6 षटकांचा सामना, त्यामुळे जर पाहिलं तर सांभाळून खेळणं गरजेचं आहे. आणि याच गोष्टीची जाणीव ठेवून या ठिकाणी हे दोन्ही संघ आपल्याला आज मैदानात उतरलेले दिसत आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर जमीर दाखवे. जम्बो यावेळी मात्र पंचांचा इशारा, आयसीसी लॉ नंबर 22 या चेंडूला लागू केला जातोय. जर पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बाहेर होता, तसं म्हटलं तर लेफ्ट हँडेड साठी ही डावी यष्टी असते, पण नक्कीच जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर असलेला हा चेंडू होता आणि या चेंडूला पंचांनी स्वैर घोषित केलं, पंचांनी वाईड घोषित केलं. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या झाली 6. पुढला चेंडू यावेळी चांगला फटका. जर पाहिलं तर नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हर किंवा वाईडिश लॉंग ऑफ रिजन जो होता तो रिजन खाली होता आणि त्या रिजन मध्ये हिट केला गेला, फटका गेला. 4 धावांसाठी आणखी एक खणखणीत चौकार. या मैदानाचा विचार केला, या मैदानाची व्यूहरचना पाहिली तर अप्रतिम असं मैदान आहे. आणि या मैदानावर जर पाहिलं तर बॅटिंग फ्रेंडली पिच आणि या पिचवर जास्तीत जास्त धावा कशा जोडता येतील यात दोन्ही संघ विचारमग्न असतील. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका आलाय. चेंडू जाईल तो म्हणजेच डीप मिड विकेट रिजनच्या दिशेने. त्या ठिकाणी वैभवनं अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय, तेवढाच चांगला थ्रो केलाय. तोपर्यंत 2 धावा देखील धावून पूर्ण केल्या. 2 धावांच्या साह्यानं या ठिकाणी धावसंख्या झाली ती म्हणजेच 12. नक्कीच मित्रांनो, पॉवर प्लेच्या षटकात या मैदानावर 5 चेंडूंवर 12 धावा म्हणजे काही वाईट स्कोर नाही आहे, कारण हे मैदान बॅटिंग फ्रेंडली आहे. आणि 6 षटकात जास्तीत जास्त धावा किती लावता येणार. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट रिजनला 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू अडवला गेला आणि या ठिकाणी षटक संपल्याची घोषणा. एक चेंडू आहे का, माफ करा, एक वाईड चेंडू होता. 5 चेंडू 12 धावा झालेले आहेत, अंतिम चेंडू असेल. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जर पाहिलं तर फाईन लेग रिजनला क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु त्याला काही चेंडू अडवता आला नाही. षटक संपल्याची घोषणा झाली दादा. पहिल्या षटका अखेर 13 धावा या धावफलकावर आहेत. 13चा आकडा पाहिला, 13चा विचार केला तर 13 हा आकडा क्रिकेटच्या इतिहासात अशुभ मानला गेलाय. फलंदाजांनी नेहमीच 13वर आपला विकेट गमावताना आपण पाहिलंय आणि आज जर पाहिलं तर आज देखील पहिल्या षटकामध्ये 13 धावा धावफलकावर आल्यात. आता 13 आकडा अशुभ का, तर जर पाहिलं मित्रांनो तर मी कुठेतरी वाचलं होतं 1913चं ते साल होतं. इंग्लंडचा एक खेळाडू होता, त्यावेळी फक्त टेस्ट क्रिकेट खेळलं जायचं आणि त्या वर्षात तो 13 इनिंग खेळला आणि 13 ही इनिंग जर पाहिलं तर 13वर तो बाद झाला आणि म्हणूनच क्रिकेटच्या इतिहासात फलंदाजांसाठी 13 हा आकडा अशुभ मानला गेला. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजा. नक्कीच राजाला या ठिकाणी मात्र आपली कामगिरी चोख बजावावी लागेल. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर असलेला फलंदाज आहे तो म्हणजेच कामरान. कामरान माने तो कामरान. नक्कीच कामरानला आपलं काम करावं लागेल. पहिला चेंडू राजाचा, नक्कीच मोठा फटका. तुम्ही दिलं ते म्हणजेच फलंदाज राजानं. पहिल्या चेंडूला पाहिलं तर घुटना टेक तमाशा देख असा फटका मारला होता. लॉफ्ट केला, चेंडू गेला स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी राजाचं स्वागत केलं. पहिला चेंडू ओव्हर पिच, चेंडूला फक्त बॅट लावली, अप्रतिम टायमिंग पाहिलं आणि सीमा पार पाठवून दिला. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज राजा. यावेळी मात्र जर पाहिलं तर पंचांचा इशारा, पंचांनी नो चेंडू घोषित केलाय, प्लस पंच थ्रो चेंडूचा नो आहे. म्हणजे मला वाटतंय दादा गोलंदाजाला आता स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. नक्कीच मला दादा हा एक किस्सा आठवतोय. मुथैया मुरलीधरन, मॅन फ्रॉम श्रीलंका, ज्याला ऑस्ट्रेलियन संघानं बाहेर काढायचा म्हणून त्याच्यावर थ्रो बॉलचं ऑब्जेक्शन घेतलं होतं. आयसीसीच्या सर्व टेस्ट नंतर देखील त्याच्यावर थ्रो बॉलचं ऑब्जेक्शन कायम होतं. आणि जर पाहिलं तर अशा परिस्थितीत श्रीलंकन संघाचा त्यावेळचा कर्णधार पुढे आला आणि त्यानं सांगितलं तू गोलंदाजी कर, मी काय ते बघतो. आणि संपूर्ण आयसीसीच्या विरोधात जाऊन मुथैया मुरलीधरनने गोलंदाजी केली आणि एक आता अप्रतिम गोलंदाज म्हणून ज्याचं नाव आपण नावलौकिक ऐकलं, एक जगातला वर्ल्ड क्लास स्पिनर म्हणून ज्याचं नाव ऐकलं, असा मुथैया मुरलीधरनने देखील या गोष्टी फेस केल्या. त्यामुळे राजा या गोष्टींना खचून जायचं नाही आहे. नक्कीच आपली देखील वेळ येईल. यावेळी जरी आपला हात फिरला नसला तरी देखील पुढे आपण चांगली गोलंदाजी करू शकतो.
कारण मला आठवतंय आमच्याकडे GCC कुदे संघ आहे, त्या कुदे संघातील संजयला असंच थ्रो बॉलरच्या भूमिकेत बाद केलं होतं आणि आमच्याकडचा नियम आहे एकदा थ्रोचा बाद केला की 2 टुर्नामेंट तो गोलंदाजी करू शकत नाही. परंतु आज असोसिएशनचा बेस्ट गोलंदाज हा संजय आहे, लेफ्ट टाइम चायनामन आहे, चांगली गोलंदाजी करतो. या ठिकाणी राजाचं षटक कंप्लीट करण्यासाठी अरफाज येतोय. पुढचा चेंडू अरफाज राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल. पंचांचा इशारा मृत चेंडूचा येतोय, डेथ बॉलचा येतोय. पुढचा चेंडू यावेळी मात्र घुसून खेळण्याचा शॉट फाईन लेगला पकडला होता, परंतु जर पाहिलं तर धाव मात्र एकही येणार नाही. या ठिकाणी कामरानला सांभाळून खेळावं लागेल. नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले म्हटला की 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर नाही, दुसरा पॉवर प्ले आहे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. पुढचा चेंडू यावेळी मात्र अप्रतिम चेंडू. पंचांकडे लाऊड अपील या ठिकाणी ऐकायला मिळते. पंच ऑफिशियल आहेत, पंच नावाजलेले आहेत, पारदर्शी पंच आहेत. पंच हेमंत शेट्टी मॅन फ्रॉम शहापूर या ठिकाणी नॉट आउट घोषित करतायत. आणि नक्कीच जर पाहिलं तर आझिम शेख, माफ करा, स्क्वेअर पंच आझिम शेख आहेत, मॅन फ्रॉम मुंब्रा या ठिकाणी नॉट आउट घोषित करतायत. इथे मात्र आणखी एक निर्धाव चेंडू. अप्रतिम षटक या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर नो चेंडू गोलंदाजाला बाहेर काढलं गेलं आणि तिथून मात्र अरफातने चांगलं कमबॅक केलंय. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा अरफात सज्ज होईल. यावेळी पुन्हा एकदा खेळ टिपण्याची संधी होती आणि संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. क्रिकेटमध्ये म्हणतात ते कॅचेस विन द मॅचेस. मित्रांनो, तुम्ही रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि किंग्स 11 पंजाबचा सामना पाहिला असाल. ओडियन स्मिथचा अनुज रावतने हातातला सोपा झेल सोडला आणि नंतर त्याच ओडियन स्मिथने काय दशा केली रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाची तुम्ही सगळ्यांनी आता झालेल्या IPL मध्ये पाहिलं असेल. त्यामुळे मित्रांनो, क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर तुम्ही किती धावा केल्यात हे महत्वाचं नसतं, तुम्ही किती धावा तुम्हाला ही झेल टिपणं गरजेचं होतं. कामरानला या ठिकाणी जीवनदान मिळतंय. नक्कीच जर पाहिलं तर तोच कामरान ज्यानं आतापर्यंत अप्रतिम फलंदाजी केली आणि नाबाद 14 धावांवर खेळतोय. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा अरफात सज्ज होईल. यावेळी चांगला फटका. जर पाहिलं तर चेंडूला कव्हर पॉइंट रिजनच्या दिशेनं खेळून काढलंय. डीप रिजनला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात नाहीयेत. चांगली फलंदाजी फहात करतोय. इनसाइड आउट फटके खेळले जात आहेत आणि जर पाहिलं तर या चेंडूवर देखील 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या झाली 23. अंतिम चेंडू या षटकातील पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असेल. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज अरफात. यावेळी जर पाहिलं तर चांगला फटका. इनसाइड आउट चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. 1 बाउंड चौकार. अप्रतिम फटकेबाजी, अप्रतिम फलंदाजी फहाद आणि कामरानच्या माध्यमातून. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी झेल टिपणं गरजेचं आहे, कॅचेस पकडणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर T20 वर्ल्ड कपचा सेमीफायनलचा सामना पाहिला असाल तर तो प्रेशर होता शाहीन शाह आफ्रिदीवर, प्रेशर होता मॅथ्यू वेडवर आणि त्या प्रेशरमध्ये ओव्हरपिच चेंडू पडतो, प्रेशरमध्ये फटका खेळला जातो आणि तेवढाच प्रेशर घेऊन बाउंड्री लाईनवर उभा असतो तो म्हणजेच हसन अली. आणि हसन अली एक सोपा झेल सोडतो आणि त्यानंतर मॅथ्यू वेड काय करतो हे सर्व जगानं बघितलं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ चॅम्पियन कसा झाला हे सर्व जगानं बघितलं. परंतु मित्रांनो, तुमचं क्षेत्ररक्षण नेहमीच तुम्हाला एक नावाजलेला खेळाडू बनवून जातं. या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांअखेर जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 27. पहिल्या षटकात आल्या 13 धावा. दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर पार्टनरशिपने दोघांनी फेकलं होतं, त्यात आल्या 14 धावा. आणि आता तिसरं षटक पुन्हा एकदा गोलंदाज जम्बो सज्ज होतील. कॅप्टन आहेत या संघाचे आणि नक्कीच जर पाहिलं तर जम्बो यांना आता कामगिरी कायम ठेवावी लागेल. फील्ड रिस्ट्रिक्शन्स ओपन होतील. या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आत आणि बाकी सर्व 38 सर्कलच्या बाहेर आपण ठेवू शकता आणि याच गोष्टीची जाणीव ठेवून या ठिकाणी गोलंदाजी करायची आहे. पहिला चेंडू जम्बो याचा. यावेळी चांगला फटका. नक्कीच अप्रतिम फटका होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन रिजनला अलॉंग द कार्पेट फटका खेळला होता. चेंडूवर 1 धाव आली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली 28. 6 षटकांचा खेळ आहे दादा. या मैदानावर 6 षटकांमध्ये 75 ते 80 धावा काही करून लावणं गरजेचं आहे. चांगली सुरुवात आहे नांदगाव संघाकडे. अजूनही एकही गडी बाद झालेला नाही आहे.
28 धावा 13 चेंडूंवर काढलेल्या आहेत आणि जर पाहिलं तर येणाऱ्या 23 चेंडूंवर जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस या ठिकाणी ठेवावा लागेल. यावेळी चांगला फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, अप्रतिम जजमेंट आणि माझीच नजर लागली की काय, आणि या ठिकाणी फहाद बाद झालाय निश्चितच मित्रांनो. काय फलंदाजी करत होता फहाद, अप्रतिम फटका होता, जर पाहिलं तर फ्लॅट खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल, क्षेत्ररक्षक अरफात याचं की जर पाहिलं तर अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला आणि इथे मात्र फहाद तब्बल वैयक्तिक 11 धावा करून बाद झालाय, तंबूत परतलाय, डगआउट मध्ये आलाय. मॅन फ्रॉम A1 नांदगाव दुसऱ्या चेंडूवर अप्रतिम झेल दिला आणि नक्कीच या ठिकाणी ब्रेक थ्रू दिला, तो म्हणजेच नांदगाव संघाला. धावसंख्या झाली 28, एक बाद 28 अशी धावसंख्या असताना पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जम्बो सज्ज होईल. सामना करेल नवीन आलेला फलंदाज सामरान. कामरान और सामरान, क्या करेंगे दोनों, देखना पडेगा. पुढचा चेंडू घेऊन जम्बो सज्ज होईल. यावेळी मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. क्षेत्ररक्षक थोडं ऍक्टिव्ह राहायचं आहे, कारण अशा परिस्थितीत जर सामना असेल तर आपल्याला क्षेत्ररक्षणच वाचवू शकतं. जर मागच्या सामन्यात मागच्या षटकामध्ये जर कॅच आला असता किंवा झेल टिपला गेला असता तर नक्कीच मित्रांनो जर पाहिलं तर कामरान देखील आता डगआउट मध्ये बसला असता, परंतु क्रिकेटमध्ये असता नसताला महत्व नसतं. पुढला चेंडू, यावेळी मोठा फटका. नक्कीच जर पाहिलं तर आणखी झेल तर सोडला, प्लस षटकार देखील दिला. आणखी एक अप्रतिम फटका. पाहिलं तर फलंदाज कामरानच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती म्हणजेच 35. 4 चेंडू फेकलेत. अप्रतिम गोलंदाजी, आणि गोलंदाज दादा करणार काय जर क्षेत्ररक्षक साथ देत नसतील तर. पुढला चेंडू, यावेळी मात्र चांगला चेंडू, तेवढंच चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं, ते म्हणजेच राजाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूच्या साह्याने धावसंख्या झाली ती म्हणजेच 35 वर. लेफ्ट हँडेड फलंदाज नेहमीच डोकेदुखी ठरलाय गोलंदाजांसाठी, आणि तीच डोकेदुखी या ठिकाणी पाहायला मिळाली ती म्हणजेच कामरानच्या फलंदाजीत. यावेळी आणखी एक फटका, लॉफ्ट इन द एअर. 22 याच्या दिशेने चेंडू गेलाय, आणि पाहिलं तर तुम्ही झेल सोडलात तर मी तुम्हाला सोडणार नाही हे दाखवून दिलंय, ते म्हणजेच फलंदाज कामराननं नक्कीच दाखवून दिलं होतं. रोहित शर्मानं ज्यावेळी श्रीलंकेसोबत खेळत होता 4 या धावसंख्येवर झेल सोडला होता, आणि त्यानंतर वीरेंद्र सेहवागची फलंदाजी तब्बल त्या इनिंग मध्ये 264 धावा वैयक्तिक करून गेली. आणि नक्कीच मित्रांनो यासाठीच टेक कॅचेस अँड विन द मॅचेस असं म्हटलं जातं, पकडा झेल जिंका खेळ असं म्हटलं जातं. आणि इथे मात्र जर पाहिलं तर झेल सोडलाय आणि खेळ देखील सोडलाय की काय, कारण 3 षटकांमध्ये तब्बल 41 धावा धावफलकावर आहेत. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव. जर पाहिलं तर रॉयल स्ट्रायकर्स मांडला या संघातून देखील खेळताना दिसला होता, तो म्हणजेच वैभव. परंतु आज मात्र जर पाहिलं तर लबिक 11 मांडला संघातून खेळताना दिसतोय. एक अप्रतिम खेळाडू आहे. या खेळाडूची फलंदाजी मी अगदी जवळून पाहिलेली आहे. एक नावाजलेला खेळाडू आहे, आणि या मांडला संघासारख्या बलाढ्य संघासमोर आपल्याला टिकायचं असेल तर याच प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे, ती म्हणजेच A1 नांदगाव संघाला. आता मात्र सामरान आहे स्ट्राईकवर. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर वैभव सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू जर पाहिला तर अप्रतिम चेंडू होता, परंतु परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर धावा वाचवण्यापेक्षा धावा लुटवल्या जातात. या चेंडूवर बाईच्या स्वरूपात 2 धावा येतात, धावसंख्या होईल 43. यावेळी जर पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडूला अगदी सहजरित्या पाठवून दिलंय काऊ. एक बाद 49. नक्कीच पाहिलं तर अप्रतिम फलंदाजी, अशी फलंदाजी चालू राहिली तर 100 देखील गाठली जाईल A1 नांदगाव संघाकडून. अप्रतिम फलंदाजी आहे. या मैदानाचं जर पाहिलं तर मैदान देखील एक
चांगलं मैदान आहे, एक मोठं मैदान आहे. चेंडू घ्यायचा आहे दादा. आणि असं असताना कुठेतरी जर पाहिलं तर निश्चितच मित्रांनो, तुम्हाला टिकायचं असेल, टिकून खेळायचं असेल तर धावा कशा वाचवल्या जातील याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. धावसंख्या झाली 49. षटकातील 4 चेंडूंची फेक अजूनही होणं बाकी आहे. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव सज्ज होईल. ओव्हर पिच चेंडू जर पाहिलं तर पुन्हा एकदा सेटल होल झालाय. तसे साम्रानने चेंडू पाहायला सुरुवात केली. तशा प्रकारे जर पाहिलं तर साम्रानने या ठिकाणी फटकेबाजीला सुरुवात केली. पुढला चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा बीट झालाय, तो म्हणजे साम्रान. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर वळण घेता झाला. या चेंडूला मात्र निर्धावचा टॅग लागला. खलीलभाईंच्या माध्यमातून या ठिकाणी साम्रानला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यावेळी जर पाहिलं तर हा सुद्धा झेल होऊ शकला असता का? असो, झेल नाही, परंतु 2 धावा मात्र आल्या. 2 धावांचे पंच काय 1 शॉट का? एकच धाव दिली जाईल. एकच धाव या ठिकाणी दिली जाईल. अप्रतिम पंचांची भूमिका या ठिकाणी बजावताना दिसत आहेत, ते म्हणजेच अझीम शेख. पुढला चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज वैभव. षटकातील अंतिम चेंडू असेल. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टॉप एज घेऊन चेंडू सफल होतोय, तो म्हणजे फाईन लेग बाउंड्री लिजनच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील आरामात रित्या पूर्ण केली. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांअखेर धावसंख्या झाली 58. 58 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. साम्राननं दाखवून दिलंय नक्कीच फलंदाज बीट जरी झाला असला तरी माझी फलंदाजी काय आहे हे साम्राननं दाखवून दिलंय. साम्राननं सांगितलंय, मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूं. कामरान आणि साम्रान दोघांनी तब्बल 58 धावा धावफलकावर लावलेले आहेत. आणि अंतिम 2 षटक या ठिकाणी फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर कोण येणार? नक्कीच गोलंदाजीचा भार सांभाळतोय गोलंदाज अफान. गोलंदाजी मार्कवर अफान. डेथ ओव्हर्स, लास्ट 2 ओव्हर्स. नक्कीच जर पाहिलं तर हाणामारीची षटका आहेत. पुढला चेंडू. पहिल्या चेंडूला जर पाहिलं तर घुसून खेळण्याचा प्रयत्न होता. पंच हेमंत शेट्टी यांच्या माध्यमातून ICC नियम क्रमांक 22 ला या ठिकाणी लागू केलं गेलं. माफ करा, पुन्हा एकदा अझीम शेख. नक्कीच दोघांची ड्रेस कोड सेम आहे, बॉडी लँग्वेज सेम आहे आणि एवढ्या लांबून जज केलं जात नाहीत, परंतु अप्रतिम पंच आहेत. यावेळी मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा पंचांचा इशारा. पुन्हा एकदा वाईड चेंडूचा इशारा येतोय. पंचांना थोडा व्यायाम करायला या ठिकाणी भाग पाडले. आधीच मित्रांनो तुमच्याकडे धावांचा पाऊस पडलाय आणि असं असताना जर पाहिलं तर 4 षटकात 60 धावा धावफलकावर, म्हणजे 15चा दादा जर पाहिलं तर रन रेट या ठिकाणी मेंटेन ठेवलाय. पुढला चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र चांगला फटका. शॉर्ट आर्म पूल केलाय. आउटफील्ड खराब आहे. चेंडू पडल्यानंतर जागेवर राहिला, परंतु पुन्हा एकदा तेच प्रदर्शन. नक्कीच जर पाहिलं तर पुन्हा एकदा मिसफील्डचा मारा या ठिकाणी मांडला संघाला करायला पाहायला मिळतोय. धावसंख्येत 2 ने वाढ होईल. धावसंख्या होईल ती म्हणजेच 62. 62 रन्स. कालच्या दिवसात देखील दादा अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. हायएस्ट स्कोअर 5 षटकात 92 आहे आगरदांडा संघाचा. पुढला चेंडू. यावेळी जर पाहिलं तर पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख. चांगला फटका होता. चेंडूला पाठवलं, ते म्हणजेच लॉंग ऑन रिजनच्या दिशेने. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव आली. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. धावसंख्या झाली 63. 63 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच पंचांसाठी सांगू इच्छितो की पंच जेव्हा आपण अंपायरची कामगिरी करत असतो तेव्हा आपण LBWचा अपील पाहतो आणि पंचांना हा देखील अनुभव आला असेल की मिड विकेटचा क्षेत्ररक्षक किंवा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक ते LBW वर पंचांकडे अपील मागत असतो.
दादा खऱ्या अर्थानं काय दिसत असते क्षेत्ररक्षकाला की फक्त सगळे करतात म्हणून करायचं, कारण LBW चा परफेक्ट व्ह्यू हा गोलंदाज आणि पंचांचा असतो. तुम्ही MS धोनी असाल तर तुम्ही कीपर असताना LBW पिक करू शकता, परंतु या ठिकाणी पंच आहेत त्यामुळे पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव जज केला जात नाही पंचांकडून. पुढचा चेंडू यावेळी बंद आहे, परंतु जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तसं आपल्याला डीजे देखील ऐकायला मिळेल. चेंडूला पाठवलंय सीमा दिशा पार, षटकार. धावसंख्या झाली 69 रन ऑन द बोर्ड. 3च चेंडू झाले त्या षटकातील, अजून 9 चेंडूंचा मारा होणं बाकी आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र स्लोअर वन. चेंडू मधला पेस काढून घेतला होता. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या किती झाली? सामरांचा जर्सी नंबर किती आहे? 70 रन्स ऑन द बोर्ड आणि एकच विकेट गमावलाय, म्हणजे काही नसण्यापेक्षा काहीतरी असणं गरजेचं आहे. आणि नक्कीच पाहिलं तर मित्रांनो, नथिंग इज बेटर दॅन समथिंग असं म्हटलं जातं. या समथिंग इज बेटर दॅन नथिंग म्हटलं जातं दादा. असो, सामने रंगतदार आहेत, प्रेशरचे सामने आहेत, त्यामुळे आमच्याकडून देखील चुका होणार, परंतु काय आहे या ठिकाणी सगळं काही आहे. या ठिकाणी 76 रन्स अंतिम चेंडू असेल. षटकामधील गोलंदाजीचा मारा पाहिला तर अफान कडून अप्रतिम फलंदाजी. खलील भाईंच्या माध्यमातून कामरांसाठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक. आणखी ब्याऐंशी 82 रन्स ऑन द बोर्ड. विचार केला तर अप्रतिम पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते. मला वाटते दादा 50 ची पार्टनरशिप झाली असेल दोघांच्या मध्ये. सोळा चेंडू केली. आगरदांडा संघाचा किरण काल 24 चेंडू आणि 67 धावांची खेळी केली होती. त्यानंतर पराग खोत देखील दादा 63 धावांची खेळी केली होती. गोलंदाज वैभव, पहिला चेंडू वैभव याचा अप्रतिम चेंडू. नक्कीच कामरानला या ठिकाणी आता स्ट्राईक एंडवर येणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या 42 धावांवर नाबाद आहे. कामरान अप्रतिम फलंदाजी आहे. 17 चेंडू 42 धावा. जर्सी नंबर देखील 17च आहे. 17 म्हणजे म्हटलं तर 3 खेळाडू मला आठवतात जर्सी नंबर 17 परिधान केलेले. पुढचा चेंडू यावेळी स्टेप आउट. सामरानचा सामरान बॅक टू द पेव्हिलियन. अप्रतिम फलंदाजी करून सामरान बाद झालाय. या ठिकाणी जर पाहिलं तर सामरानचं एकदा टाळ्या वाजवून कौतुक करायचं आहे. 82 धावांच्या जर विचार केला, 82 धावांची पारी जर पाहिली तर त्यात सामरानची देखील कामगिरी अप्रतिम आहे. तब्बल 3 षटकार सामरानच्या माध्यमातून आल्याने 11 चेंडू 23 धावांची पारी या ठिकाणी सामरानच्या माध्यमातून आली. आता मात्र नवीन आलेला फलंदाज आहे तो म्हणजेच फरहान. फरहान देखील चांगला खेळाडू आहे, नावाजलेला खेळाडू आहे. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. दुसरा गडी बाद झालाय. धावसंख्या स्थिरावली 82 वर. वैभव देखील चांगला गोलंदाज आहे, गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवून दिलंय. पुढचा चेंडू घेऊन फरहानसाठी वैभव सज्ज होईल. यावेळी जर पाहिलं तर टॉपेज लागली होती. चेंडू गेला फाईन लेग रिजनच्या दिशेने, चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या दिशेने, चेंडू जातो या सीमा रेषा पार. चौकार, चौकाराच्या सहाय्यानं नक्कीच जर पाहिलं तर अप्रतिम फलंदाजीचा नमुना. या ठिकाणी जर पाहिलं तर सर्व काही जातय ते म्हणजेच नांदगाव संघाच्या दिशेनं. वारा फिरलोय, घर फिरलं की घराचे वासे फिरतात असं म्हटलं जातं. या ठिकाणी सर्व काही जर पाहिलं तर आज नांदगाव संघाच्या बाजूने होताना दिसतंय. पुढला चेंडू घेऊन गोलंदाज वैभव सज्ज होईल. शेवटचे 3 चेंडू आहेत षटकातील, शेवटचे 3 चेंडू आहेत इनिंग मधील. पुढला चेंडू वैभव, चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येतोय. 1 धाव. नक्कीच कामरान आता मात्र स्ट्राईक एंडवर येईल.
2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली 87. जर्सी नंबर 17 एक खेळाडू अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स, जर्सी नंबर 17. 8 धावांची गरज आहे 50 साठी. सोबतच 17 नंबरची जर्सी परिधान करणारा लेफ्ट हँड खेळाडू रिषभ पंत आणि त्याचबरोबर डेनाल्ड ब्रॅविस, मॅन फ्रॉम साऊथ आफ्रिका, अंडर 19चा खेळाडू आहे. यावेळी मात्र जर पाहिलं तर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा, इट्स आउट, इट्स गो. 8 मध्ये जर पाहिलं तर अवघ्या 5 धावा खर्च केल्यात, त्या म्हणजेच गोलंदाज वैभवनं. आणि आता मात्र अंतिम चेंडू घेऊन वैभव सज्ज, नवीन आलेला फलंदाज माज. चांगला फलंदाज आहे माज देखील. चांगलं रोखलंय. मी 80 म्हटलं होतो, इकडे 90च्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच मांडला संघ देखील नावाजलेला संघ आहे. अशा संघाला रोखायचं असेल, अशा संघाला फाईट द्यायची असेल तर एवढ्या धावा पाहिजेच, आणि त्या धावा या ठिकाणी बनवल्यात. अंतिम चेंडू, आणखी एक चांगला चेंडू. या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात यशस्वी झाला तो म्हणजेच फलंदाज माज आणि सोबतच फलंदाज फरहान. इथे मात्र षटक संपल्याची घोषणा, इनिंग संपल्याची घोषणा झाली. 88 धावा या 6 षटकांमध्ये आल्या. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 89 धावांची गरज आहे. या वैभवच्या षटकाचं कौतुक असेल की एक चौकार, तो देखील मिस टाइम फटक्याचा चौकार सोडला तर फक्त 6 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या आणि 2 महत्वाचे मोहरे गारद केले. आणि निश्चितच या संघाला कुठेतरी जी 100 पार करायची होती ती 100 पार करू दिली नाही. आता मात्र जिंकण्यासाठी तब्बल 89 धावांची गरज आहे. 89 धावांचा विचार केला तर निश्चितच थोडं टफ असेल, परंतु विचार केला तर टफ काहीच नसतं मित्रांनो. तुमचा खेळ तुम्हाला सावरत असतो. आणि नक्कीच या पुढचं समालोचन, या इनिंगचं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन जातो या विभागात, याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या आवाजाने नक्कीच एक खलबली माजवली, किंवा जर पाहिलं तर आम्ही लहानपणापासून ज्या आवाजावर प्रेम केलं, असे उर्दू समालोचक सन्माननीय यासिन जी मर्चंट, मॅन फ्रॉम नवगाव यांच्याकडे. तर यासिन सर यायचं आहे या सामन्याचं समालोचन आपल्या माध्यमातून. हॅलो 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 माइक चेक. डीजे हॅलो. वन मॅन आर्मी खलील कारभारी यांच्या माध्यमातून या मंडळास आणि या स्पर्धेच्या निमित्तानं तब्बल 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. मी खलील कारभारी यांचे मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि खलील कारभारी यांच्या माध्यमातून सामरान यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. आणि त्याचप्रमाणे कामरान यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. सामना सुरू आहे तो अर्थातच या दोन संघादरम्यान A1 नांदगाव आणि लब्बैक मांडला. नाणेफेकीचा कौल हा लब्बैक मांडला या संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते A1 नांदगाव या संघाला. 6 षटकांचा हा सामना, परंतु कर्णधाराचा निर्णय चुकलाय की काय, किंवा कर्णधाराचा निर्णय कसा चुकीचा आहे हे A1 नांदगाव या संघाच्या फलंदाजांनी दाखवून दिले. कारण आपण पाहतोय जवळजवळ 88 धावा त्यानं जोडल्या आणि 89 धावांचं एक भलं मोठं आव्हान समोर ठेवलेलं आहे. परंतु ईश्वर, नक्कीच मी पुन्हा एकदा सांगू इच्छितोय की या 89 धावा सुद्धा इथे बनवल्या जाऊ शकतात. कारण
कारण A1 लबैक मांडला या संघामध्ये अनेक असे फलंदाज आहेत जे खऱ्या अर्थानं त्यांनी जर स्वतःच्या या आज फलंदाजीला जर न्याय दिला तर सफीर असेल, जम्बो असेल आणि आणखीन त्यांचे फलंदाज आहेत त्यांच्यामध्ये ही क्षमता आहे की 89 धावा सहज इथे कंप्लीट करू शकतात. आपण साधारण एक गोलंदाजांचं विश्लेषण इथे पाहूया. जमीर अर्थात जम्बो यांनी अच्छा तत्पूर्वी यानंतरचा होणारा जो सामना आहे तो विकी 11 कुरुळ विपक्ष रुद्र 11 हाशिवरे. दोन्हीही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. कुरुळ आणि हाशिवरे, विकी 11 कुरुळ आणि रुद्र 11 हाशिवरे. A1 नांदगाव आणि लबैक मांडला. तर मित्रांनो आपण पाहतोय पहिलं षटक हे जमीर दाखवे अर्थात जम्बो यांनी टाकलं होतं आणि 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या. रिस्ट्रिक्शनचं ते ओव्हर होतं. त्यानंतर राजा या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर जम्बो पुन्हा एकदा आला. जम्बोने सुद्धा 14 धावा खर्च केल्या. वैभव मात्र थोडासा महागडा ठरला कारण वैभवने 17 धावा खर्च केल्या आणि अफान हा तर त्यांच्यापेक्षा सुद्धा महागडा ठरला कारण जवळजवळ 24 धावा त्याने खर्च केल्या. परंतु वैभव पुन्हा एकदा अंतिम षटकामध्ये आला आणि काहीशी लगाम आपण पाहतोय धावसंख्येला त्याने लगावली. फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आज आपण पाहतो इथे स्वराज 11, मिलिंद 11, आदित्य 11 थळ आणि रोहित 11 महाड एकापेक्षा एक मातब्बर आणि मोठे संघ गाजलेले संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. कारण या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते तब्बल 1 लाख रुपये रोख आणि आकर्षक झळाळता भव्य दिव्य चमचमणारा चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते म्हणजे 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. सामना सुरू होतोय. चला वळूया मैदानाकडे. तो चलिए दोस्तों पहला ओवर लेके आया है गेंदबाज नदीम. राइट आर्म राउंड विकेट, फुल टॉस गेंद मगर उसे फ्लिक किया था मिड विकेट की दिशा में. शॉट मिड विकेट तैयार थे मगर फिर भी दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ बहुत ही बढ़िया अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन करते हुए 1 रन मुकम्मल कर लिया. इस 1 रन के साथ विनीत ने अपना खाता खोला और अपने टीम का भी खाता खोला. सभी की निगाहें होंगी वो सफीर के ऊपर. सफीर दाखवे, सफीर का मतलब होता है सफर करने वाला. आज उनके सरनेम में जो दाखवे है दिखाना होगा. आज सफीर को दिखाना होगा कि ये रन हम आसानी के साथ बना सकते हैं. पहली गेंद बैकफुट पर जाकर पंच किया था और लॉन्ग ऑन की दिशा में देखिए सर पर भागती हुई गेंद. जब तक वहां पे फील्ड हो तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार 2 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिए. बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन. दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल यानी पॉजिटिव अप्रोच के साथ यहां पे बल्लेबाजी हो रही है. ये आत्मविश्वास होना चाहिए. अगर हम दिल से ही हार गए तो आपको कोई जिता नहीं सकता. आपको ये दिल में पक्का करना चाहिए कि जी हाँ ये हम मैच जीत सकते हैं. मैं यहाँ पे 30-40 रन आसानी के साथ बना सकता हूं. अगर 2-3 बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की तो ये मैच आसानी के साथ. और यहाँ पे बीचों बीच पकड़े गए पगबदा के रूप में पहला झटका सफीर के रूप में. फर्स्ट विकेट डाउन. खराब ये मैं कहूंगा खबर है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. लब्बैक मांडला. देखिए सभी की निगाहें जिस बल्लेबाज के ऊपर थी क्योंकि सफीर ने इसके पहले बहुत ही अच्छी पारियां खेली थी मगर आज नाकाम रहे. स्लोवर वन गेंद थी, परख नहीं पाए थे उसे और हवा में लहराती हुई गेंद सीधा पैड से टकराई. अपने बल्ले को तिरछा किया था और उस गेंद को स्क्वायर लेग की दिशा में खेलने की मंशा बना ली थी मगर सीधा पैड से टकराने के बाद बीचों बीच पकड़े गए थे अजीम शेख सर और उसी के साथ हेमंत शेट्टी सर यहां पे अंपायरिंग की जिम्मेदारी को अंजाम देते हुए. और अब सफीर आउट होने के बाद जंबो के ऊपर अब सारी निगाहें. जंबो में भी वो क्षमता, वो काबिलियत, वो सलाहियत सब कुछ है कि यहां से एक बड़ी पारी को अंजाम दे. जी हां ये देखिए पहली गेंद के साथ शुरुआत की है. पॉइंट के सर के ऊपर से खेलने में कामयाब रहे. स्वीपर कवर की दिशा में गेंद ट्रैवल हो रही है मगर आउटफील्ड थोड़ा सा स्लो होने के कारण
दोनों भी बल्लेबाजों को इस बीच 2 ही रन लेने का मौका। इन 2 रनों के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 5 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर प्रगति पर नदीम का। 6 ओवर का यह मुकाबला है। हर ओवर में तकरीबन 15 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, यानी हर ओवर में 2 बड़े स्ट्रोक आना जरूरी है, लाजमी है। जोरदार प्रहार तो किया मगर गेंद हवा में और नो मैंस लैंड में गेंद। तकदीर वाले रहे जंबो, क्योंकि गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था, गेंद हवा में थी और शॉर्ट कवर और डीप कवर के बीचों बीच वो गेंद ने टिप्पा खाया था और इसी वजह से 2 रन लेने का मौका। सिंगल और डबल रन के साथ बड़े स्ट्रोक भी यहाँ पे लगाने हैं, ये बल्लेबाज भी जानते हैं, मैं भी जानता हूं और आप भी जानते हैं। मगर यहाँ पे नदीम की भी मैं तारीफ करना चाहूंगा, बिल्कुल यहाँ पे मौका नहीं दिया एक भी बड़ा शॉट लगाने का। ये देखिए तेज तर्रार गेंद, कंधे का बहुत ही खूबसूरती के साथ इस्तेमाल। एक अंतिम क्षणों में वो जो जोर लगाते हैं, जो झटका देते हैं अपने कंधे को, उसकी वजह से गेंद ट्रैवल करती है टप्पा खाने के बाद बहुत ही पेस के साथ और इसी वजह से बहुत ही बढ़िया ये ओवर घटता हुआ। पहले ओवर की समाप्ति और रनों की संख्या देखिए मात्र 7 रन 1 विकेट के नुकसान पर। अंपायर जी कुछ यहाँ पे बातचीत करते हुए खिलाड़ियों के साथ। अब नए गेंदबाज अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आएंगे। समरान कारभारी, बहुत ही कम उम्र का ये खिलाड़ी, मगर बहुत ही कम उम्र में गेंद को किस तरह से घुमाया जाता है, गेंद को किस तरह से टर्न किया जाता है विकेटों के ऊपर, बल्लेबाजों को किस तरह से नचाया जाता है, उसका प्रशिक्षण उन्होंने जरूर लिया है। क्योंकि फहद कलबस्कर जैसे एक्सपीरियंस और एक शानदार ऑलराउंडर उनके खेमे में है, उनकी टीम में है और इसी वजह से एक अच्छा प्रशिक्षक भी मिला है, ऐसा मैं अगर कहूंगा तो गलत नहीं होगा। बहुत ही बढ़िया गेंदबाजी उन्होंने की थी। मुरुड जंजीरा क्रिकेट एसोसिएशन की जानिब से जो एक टूर्नामेंट अरेंज किया था, वहां पे काफी प्रभावित किया था इस गेंदबाज ने, क्योंकि ये मट्टी की विकेट थी। नेचुरल विकेट के ऊपर गेंद को तकरीबन 1 से 1.5 हाथ घुमाने की क्षमता है, मगर अब यहाँ पे सिचुएशन अलग है, यहाँ पे वातावरण अलग है और पिच भी अलग है। सीमेंट पिच के ऊपर किस तरह से गेंदबाजी करेंगे ये देखना बहुत ही मजेदार हो सकता है। मगर फास्टर वन के साथ शुरुआत की, थोड़ी सी ऑफ कलर गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठती हुई गेंद अंदर की तरफ आई और सीधा विकेट कीपर के दस्तानों में। अब यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम लब्बैक मंडला के ऊपर। जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद थी मगर उसे सही ढंग से परख नहीं पाए थे और हवा में उछाल कर खेलने की कोशिश की। मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच और इसी के साथ ये दूसरा झटका लगता हुआ। समरान ने लगातार 2 गेंदों पर बल्लेबाजों को प्रभावित किया है, 1 विकेट भी चटकाया, उसी के साथ दोनों गेंदें बिंदी भी है। सारी जिम्मेदारी अब मजबूत कंधों के ऊपर, जमीर दाखवे के ऊपर। जमीर को यहाँ पे अच्छी बल्लेबाजी करनी होगी, उनके पास कोई चारा नहीं है। जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद फिर से एक बार, मगर तेज तर्रार गेंद थी, ऑफ कटर गेंद थी। देखिए अपनी गेंदबाजी में परिवर्तन किस तरह से उसने लाया है, ये है होशियारी, ये है बुद्धिमानी का क्रिकेट में कहूंगा। क्योंकि हालांकि उनकी स्ट्रेंथ है लेग स्पिन करने की। जी हाँ, फिर से एक बार शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और उसे स्क्वायर लेग के ऊपर से खेला, डीप स्क्वायर लेग खाली गेंद, डीप स्क्वायर लेग की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने फिर से एक बार 2 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिए। चिंता का विषय यही है बल्लेबाजी करने वाली टीम लब्बैक मंडला के लिए कि अब तक कोई भी बड़ा स्ट्रोक नहीं आया है, ना ही यहाँ पे चौका देखने को मिला, ना ही यहाँ पे छक्का देखने को मिला है। बस सिंगल और डबल के ऊपर बल्लेबाजों को संतुष्ट रखने पर मजबूर किया है। समरान ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है। जी हाँ, अच्छी गेंद, फिर से एक बार लेंथ गेंद थी, उसे कवर की दिशा में ढीले हाथों के साथ चित परिचित अंदाज के साथ खेला। कवर की दिशा में फील्डर तैनात थे। फिर से एक बार 1 ही रन, इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 10 रन
जीतने के लिए कुल मिला के 6 ओवर के मैच में 89 रनों की जरूरत। जी हां, इस मरतबा खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, काफी शानदार। यहां पे एक मध्यम सा आवाज आया था, सुमधुर आवाज आया था और उसे ही पता चल गया था कि ये गेंद सीमा रेखा के बाहर ही चली जाएगी। उस गेंद के ऊपर 6 रन ही छपे हैं। अच्छा फिनिश किया इस ओवर को बल्लेबाज ने, क्योंकि इस ओवर में कुछ हद तक प्रणीत हालांकि पहली गेंद का सामना कर रहे थे और छक्के के साथ उन्होंने आगाज किया है। कुल मिला के रनों की संख्या 16 रन, यानी 8 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, जो कि काफी नहीं होगा क्योंकि हर ओवर में 15 रन के औसत से रन बनाने हैं। पहले ओवर में 7 रन और दूसरे ओवर में 9 रन, 2 विकेट के नुकसान पर 16 रन स्कोर कार्ड पर। अब 4 ओवर बचे हैं और अब जीतने के लिए बचे हुए 4 ओवर में हमारे गुणलेखक जी जरूर कैलकुलेट करके बताएंगे कि कितने रनों की जरूरत है। 73 रनों की जरूरत, 24 गेंदें बची है, यानी तकरीबन हर गेंद के ऊपर 3 रनों की जरूरत, या ऐसा कह सकते हैं एक गेंद अगर बींदी आती है तो दूसरी गेंद के ऊपर छक्का लगाना जरूरी है या लाजमी है। बहुत ही मुश्किल जरूर है मगर नामुमकिन नहीं, अभी भी यहां से मैच को जीता जा सकता है। नदीम आए हैं फिर से एक बार अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके, राइट आर्म राउंड विकेट। जी हां, इस मरतबा गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद नीची रही। सीमेंट विकेट की यही खासियत होती है, कभी गेंद नीची रहती है तो कभी गेंद स्कीट होती है तो कभी गेंद उछलती है और इसी वजह से यहां पे खेलना इतना आसान भी नहीं होता, मगर हमने कल से देखा था। जी हां, ये है जमीर की असलियत। वाह, कमाल का स्ट्रोक, शानदार स्ट्रोक, कवर के ऊपर से किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं, गेंद दनदनाती हुई हवाई सफर करती हुई 6 रनों के लिए। जमीर दाखवे के बल्ले से ये पहला छक्का आया है और कहते हैं कि शेर के मुंह जब खून लगता है तो वो बहुत ही डेंजरस साबित होता है। अब यहां से आएगा मजा देखने को जमीर दाखवे की बल्लेबाजी। जमीर को खेलना ही होगा, आज दिखाना होगा अपने अपने अंदर का दम, अपने अंदर की आत्मविश्वास और काबिलियत। आज मौका है क्योंकि ऐसे मौके बार बार नहीं आते। जी हां, फिर से डीप कवर के पैरेलल जमीन से समांतर ये फ्लैट एंड फ्यूरियस छक्का, कमाल के स्ट्रोक। मैंने पहले ही कहा था ये बहुत ही खतरनाक बल्लेबाज है, जब भी अपने रंग में आते हैं, अपना असली रूप दिखाते हैं, अपने मूड में होते हैं तो गेंदबाजों की खैर नहीं। और बैक टू बैक 2 छक्के लगाने के बाद जिस गेंदबाज ने पहले ओवर में काफी प्रभावित किया था, मात्र 7 रन खर्च किए थे और सफीर जैसे बल्लेबाज को चलता किया था, उसी गेंदबाज को टारगेट किया है। ये होना चाहिए, ये बैटल बहुत ही मजेदार। नदीम फिर से एक बार कुछ सोचते हुए दौड़ पड़े। हाँ, इस मरतबा नदीम बेहतर थे। नदीम ने परख लिया था कि लगातार 2 गेंदों में जो गलती हुई उसे हालांकि फिर से दोहराना नहीं है, यॉर्क करने का प्रयास किया था, पैर पकड़कर गेंदबाजी करने की कोशिश की, काफी हद तक सफल रहे नदीम। जी हां, जोरदार अपील, कॉट बिहाइंड द विकेट का फरहान, नदीम, फहद सब यहां पे अपील करते हुए और अंपायर जी ने इस अपील को हालांकि सिरे से खारिज कर दिया है, नकारा है, नॉट आउट, बाल बाल बच गए। मगर नदीम की मैं तारीफ करने से बिल्कुल नहीं चूकूंगा क्योंकि 2 लगातार छक्के लगाने के बाद उसी बल्लेबाज को लगातार 3 गेंदें यहां पे बिंदी की है और एक जोरदार अपील भी यहां पे देखने को मिला। सब कुछ यहां पे देखने को मिल रहा है। वाह, जी हां, इस मतलब लेग स्टंप के बाहर भटके और अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा, ये तो आना ही था क्योंकि लेग स्टंप के बाहर भटकना एक गुनाह माना जाता है क्रिकेट में और उस गुनाह की सजा यहां पे मिलती हुई नदीम फिर से एक बार, ये लीजिए इनके और गेंद देखिए लॉन्ग ऑन को पार करते हुए 6 रन। लगातार इस ओवर में कभी गेंदबाज हावी हुए तो कभी बल्लेबाज हावी हुए, मगर आखिरकार 19 रन इस ओवर में आते हुए हमने देखे। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 35 रन, 35 रन ऑन स्कोर कार्ड।
अब यहाँ पे 3 ओवर अभी भी शेष बचे हुए 3 ओवर में अर्थात 18 गेंदों में 55 रनों की जरूरत, 54 रनों की जरूरत, यानी ये मैच अभी भी जीता जा सकता है। हर ओवर में तकरीबन 18 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। इस ओवर में 3 छक्के देखने को मिले थे, इसी तरह से हर ओवर में अगर 2 या 3 छक्के आते हैं तो ये मैच जीता जा सकता है। यानी खुली किताब की तरह ये साफ नजर आता हुआ। अब देखिए गेंदबाजों के ऊपर बिल्कुल प्रभाव नहीं था, बिल्कुल टेंशन नहीं था, मगर अब यहाँ पे बल्लेबाज जमीर ने अर्थात जंबो ने गेंदबाजों को और गेंदबाजी करने वाली टीम को सोचने पर मजबूर कर दिया है। स्वाभाविक रूप से मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे आता हुआ, करे तो क्या करे इस जमीर का। इसी विवंचना में उनके कैप्टन ने छोटी सी मीटिंग यहाँ पे बुलाई और कुछ यहाँ पे इरादा किया, कुछ फैसला किया, कुछ कांड मंत्र और कुछ सुझाव और उसी के साथ सलाह और मशवरा करने के बाद उनके सर्वश्रेष्ठ गेंदबाज के हाथों में फिर से एक बार गेंद सौंपी है, क्योंकि ये खिलाड़ी गेंद को घुमाना जानते हैं, बल्लेबाजों को चकमा देना जानते हैं, बल्लेबाजों की आंखों में धूल झोंकना जानते हैं। और इसी वजह से मगर ढोलक जिस तरह से दोनों तरफ से बजता है, यहाँ पे दोनों तरफ से बजना होगा या बजाना होगा बल्लेबाजों को। इस मरतबा हवा में गेंद जरूर है, स्क्वायर लेग की दिशा में और जीवन दान। प्रणीत जैसे बल्लेबाज को जीवन दान मिला है, यानी कुछ हद तक ऊपर वाला भी यहाँ पे मेहरबान है, क्योंकि जमीर अपने अपना रौद्र रूप धारण कर लिया है और प्रणीत को भी उसी मार्ग पर मार्गक्रमण करना होगा, क्योंकि दोनों तरफ से अगर रन बरसेंगे तो यहाँ पे मैच जीतने का अवसर है या मौका है। स्ट्राइक एंड पर यह अच्छा है कि बल्लेबाज जमीर दाखवे हो, फिर से एक बार अक्रॉस द लाइन ताकत का इस्तेमाल, इस मरतबा ताकत का इस्तेमाल किया था, बिल्कुल मिस टाइम कर गए थे। मगर यहाँ पे टाइमिंग और ताकत दोनों ही चीजें बहुत ही इंपॉर्टेंट है, बहुत ही मूल्यवान है। जब उनका एक बेजोड़ एक ताल निर्माण होता है तब। जी हाँ, फिर से एक बार देखिए मिस टाइम कर गए थे, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई, मगर फिर भी नो मैंस लैंड, वहां वे नजदीकी फील्डरों में कोई भी फील्डर मौजूद नहीं है, उसका फायदा उठाया और 1 रन मुकम्मल कर लिया। मगर सिंगल और डबल से काम नहीं बनेगा, ये बल्लेबाज भी जानते हैं और इसका पूरा श्रेय जाता है समरान को। समरान ने देखिए रनों के ऊपर रोक लगाई है, रनों के ऊपर पूरी तरीके से अंकुश लगाया है। 3 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए हैं समरान। फिर से एक बार, जी हाँ, फिर से एक बार अच्छी गेंद और इस मतलब शॉट फाइनल की दिशा में एक आसान सा कैच और इसी के साथ आखिरकार प्रणीत बैक टू द पैवेलियन। समरान ने मैच को फिर से एक बार अपनी तरफ झुकाया है। 4 गेंदों में प्रणीत जैसे सेट बल्लेबाज को चलता किया है और मात्र 2 रन खर्च किए हैं। वाह, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। ये खिलाड़ी अब मैच्योर हो चुका है, ये खिलाड़ी अब बहुत ही सोच समझकर गेंदबाजी करता है। ये बहुत ही सुखद है, बहुत ही आनंददायी है गेंदबाजी करने वाली टीम के लिए, क्योंकि मुरुड जंजीरा क्रिकेट एसोसिएशन के एक मैच में अजीत मोहिते को मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजा गया था, मगर अजीत मोहिते खुद कहते हुए दिखाई दिए कि हालांकि मुझसे भी ज्यादा परफॉर्म अच्छा किया है समरान ने और इस वजह से ये खिताब तो समरान को चला जाएगा, और उन्होंने वो खिताब समरान को दिया था। जी हाँ, पहली गेंद हवा में खेला है, डीप कवर में फील्डर तैनात और बहुत ही अच्छा कैच। हालांकि पहले आगे आ चुके थे मगर देखा, गेंद को जज किया और बहुत ही खूबसूरती के साथ फिर से एक बार पीछे की तरफ जाते हुए उस गेंद को लपकने में कामयाब। और एक बल्लेबाज समरान के जाल में फंसते हुए। हशिवरे संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत। मी कुरुळ या संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे। कुरुळ संघाचे संघनायक, कारण आपण पाहतोय सामना जवळजवळ संपायला आलेला आहे। और इस बीच अंपायर जी का इशारा वाइड का, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा। अब नए बल्लेबाज इस बीच हम देख सकते हैं
अफान के पास भी वक्त बिल्कुल नहीं है, हर गेंद को यहाँ पे टारगेट करना होगा, किसी भी तरह से यहाँ पे खेलना होगा। आप इम्प्रोवाइज करो या आप रिवर्स स्वीप खेलो या आप किसी भी तरह से खेलो, मगर बड़े स्ट्रोक ही लगाने होंगे। जी हाँ, बहुत ही बढ़िया फिनिश किया इस ओवर में। समरान के क्या कहने, समरान ने पूरी तरीके से मैच में प्रवेश कर दिया है। 3 ओवर की समाप्ति बाद ऐसा लग रहा था कि यह मैच फिर से एक बार लब्बैक मांडला के पक्ष में जाएगी, मगर समरान ने पानी फेर दिया है पूरा, क्योंकि मात्र 4 रन खर्च किए हैं और 2 बल्लेबाजों को चलता भी किया है। अब यहां से जीतना बहुत ही मुश्किल हो सकता है, क्योंकि 12 गेंदें मात्र बची है और जीतने के लिए मेरे गुणलेखक लाइव स्कोरिंग करते हुए 50 रनों की जरूरत, 12 गेंदों में 50 रन। मगर ईश्वर, मैंने और आपने भी ऐसा मैच देखा है काशीद के मैदान पर, आपको याद होगा, वहां पे भी 1 लाख फर्स्ट प्राइज और वो बहुत ही बड़ा टूर्नामेंट था और 12 गेंदे और शायद 51 या 52 रनों की जरूरत थी और निशांत कड़वे ने वो मैच अपने टीम को जीत दिलाई थी। 11 गेंदों में ही वो कंप्लीट कर दिया था और थोड़ा सा प्रॉब्लम भी क्रिएट हुआ था वहां पे। उस तरह से यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी, यानी ये मैच भी जीता जा सकता है, इसका एग्जाम्पल हमारे सामने है। मगर उनको रोकने के लिए नए गेंदबाज को यहाँ पे आमंत्रित किया है, दावत दी है। सूर्या का नाम जब भी आता है तो अर्थात सूर्य कुमार यादव की याद आती है, क्योंकि उन्हें भी सूर्या नाम से ही पुकारा जाता है, स्काई नाम से पुकारा जाता है। सूर्या के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी। राइट आर्म राउंड द विकेट, जी हां, जड़ में डालने का प्रयास था, मगर सीधे बल्ले से तीर की तरह यह सीधा स्ट्रोक था और दोनों भी खिलाड़ियों में हाँ नाना और इसी के साथ अफान रनआउट के रूप में मैदान से बाहर। बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, स्ट्रेट ड्राइव जिसे क्रिकेट के परिभाषा में कहा जाता है, मगर उतनी ही जबरदस्त फील्डिंग वहां पे देखने को मिली और इसी के कारण यहां पे रन तो नहीं मिला और ऊपर से यहां पे बल्लेबाज को अपना विकेट भी खोना पड़ा। अब ये मैच देखिए धीरे धीरे A1 नांदगांव के पक्ष में झुका हुआ नजर आ रहा है और 1 मैन आर्मी खलील कारोबारी खुश होंगे, क्योंकि सबसे बड़े उनके फॉलोअर्स और फैन वही तो है, दिलदार इंसान और क्रिकेट का दीवाना खलील कारोबारी यहां पे मैच का आनंद ले रहे हैं। पहली गेंद पर मात्र 1 रन, अब जीतने के लिए बचे हुए 11 गेंदों में 49 रनों की जरूरत। नए बल्लेबाज इस बीच अरफात, जी हां, तेज तर्रार गेंद थी, गेंदबाज सूर्या बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए, बहुत ही अच्छी गेंदबाजी, किसी भी तरह से यहां पे रूम नहीं है, बल्लेबाजों को बड़ा स्ट्रोक खेलने का मौका नहीं है, रनों से वंचित किया है, एक एक रन के लिए यहां पे तरसना पड़ रहा है। अब सारी निगाहें और सारी दारोमदार, सारी उम्मीदें स्ट्राइक एंड पर जो बल्लेबाज है वो जमीर पर है, मगर समीर बड़ी जिम्मेदारियों को उठाने के लिए जाने जाते हैं। जी हां, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, उसे कवर की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, स्क्वायर कट करने का इरादा था, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद शॉर्ट थर्ड मैन की दिशा में ट्रैवल कर रही थी। वहां पे फरहान, 3 इडियट्स के नहीं, फरहान कलबस्कर, जी हां, ये लीजिए, ओहो, गुणलेखक जी यहां पे 8 रन लिखिए, 6 रन नहीं मिलेंगे, यहां पे 8 रन मिलेंगे जमीर को। वाह, ये है ताकत, ये है टाइमिंग, बेजोड़ यहां पे तालमेल देखने को मिला, टाइम और ताकत का, मगर एक स्ट्रोक से कुछ नहीं होगा। बार बार जमीर के बल्ले से ये मैच अभी भी जीवित है, हार मानने को तैयार नहीं है, ये एटीट्यूड होना जरूरी है। हमारा जो एग्रेशन है वो बल्ले से दिखाना चाहिए, मुंह से नहीं। यहां पे देखिए वही एग्रेशन, वही ताकत, वही दमखम, सब कुछ यहां पे अपने बल्ले से दिखाते हुए बहुत ही शानदार, ये हर एक खिलाड़ी में होना चाहिए। जुबान चुप है मगर बल्ला बोलता है। रोहित शर्मा जिस तरीके से बल्लेबाजी करते हैं, देखिए हम अक्सर देखते हैं कि विराट कोहली और रोहित शर्मा में क्या समांतर है और क्या फर्क है। रोहित शर्मा हमेशा शांत रहते हैं। फुल टॉस गेंद
मगर उसका फायदा नहीं उठा पाए। उठाया, जी हाँ, जहां पे 6 मिलने चाहिए थे वहां पे 4 रन तो मिलेंगे। वन बाउंस थी मारिका के बाहर गेंद, 4 रन। अब 32 रनों की और जरूरत, 32 रन ऑनर्स जीतने के लिए 32 रनों की जरूरत। 6 गेंदें बची है और 32 रनों की जरूरत। मगर ईश्वर हाल ऐसा मैच देखा है जहां पे 6 गेंदें और 31 रनों की जरूरत थी। रविंद्र इंगवले ने वो मैच जिताया था। उस बल्लेबाज का नाम रविंद्र इंगवले। किसी को भी नहीं लगा था कि वो मैच जीता जा सकता है। तकरीबन सभी प्रेक्षक अपनी कुर्सियों को छोड़कर, अपनी जगह को छोड़कर जा चुके थे, मगर 6 गेंदों में 31 रन बनाकर एक इतिहास रचा था। और आज इसी वजह से उनका नाम यहां पे मैं आपके सामने दोहरा रहा हूं। जंबो खेल रहे हैं 43 रन बनाकर नॉन स्ट्राइक एंड पर। अकेले जंबो यहां पे लड़े। अगर उसी दूसरे साइड से भी अगर इसी तरह से बल्लेबाजी होती तो यह मैच अब तक कंप्लीट हो चुका होता या जीता भी जा सकता था। 6 गेंदे 32 रन। नए गेंदबाज माज अपना निजी पहला और निर्णायक ओवर लेके आया है। स्ट्राइक एंड पर अरफात, जी हां, अक्रॉस द लाइन खेला मगर गेंद सीधी गई थी। लॉन्ग ऑन की दिशा में 1 ही रन लेना यहां पे मुनासिब समझा है, क्योंकि उनके पास मात्र 5 गेंदें बची है। लगातार 5 छक्के लगाने होंगे और मैच को टाई करना होगा और गेंदबाज के ऊपर निर्भर रहना होगा कब ये नो बॉल डालते हैं या कब यहां पे वाइड गेंदें करते हैं। जी हां, हवा में गेंद और इसी के साथ फॉलो थ्रो में एक आसान सा कैच, मगर ड्रॉप कर दिया। मगर उससे कोई फर्क नहीं पड़ने वाला रिजल्ट के ऊपर, क्योंकि मैच अब A1 नांदगांव के पक्ष में पूरी तरीके से जा चुका है, क्योंकि 4 गेंदें मात्र बची है और जीतने के लिए 31 रनों की जरूरत। लगातार अगर 4 छक्के भी लगते हैं तो 24 रन बनेंगे, यानी हार तो तय है, मगर फिर भी यहां पे जो औपचारिकता है उसे कंप्लीट कराना हमारा फर्ज। जी हां, बड़ा स्ट्रोक जरूर, मगर फिर से एक बार यहां पे रन लेने की कोई कोशिश नहीं की। आणि याच दरम्यान कुरुळ आणि हाशिवरे या दोन्ही संघ नायकांना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे या। विकी 11 कुरुळ आणि रुद्र 11 हाशिवरे या 2 संघादरम्यान यानंतर सामना रंगणार आहे। विकी 11 कुरुळ संघाचे संघनायक, चला आपण या। आणि रुद्र 11 हाशिवरे, चला आपण लवकरात लवकर या, टॉस करून घेऊया, कारण सामना संपत आलेला आहे। विकी 11 कुरुळ आणि रुद्र 11 हाशिवरे संघनायक। रुद्र 11 हाशिवरे संघाचे संघनायक आलेले आहेत। विकी 11 कुरुळ, सन्माननीय अमित खेडेकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर यावं आणि आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करावा। आणि आपण पाहतोय मैदानावरती सामना संपलाय आणि हा सामना जिंकला A1 नांदगाव या संघानं। मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। यानंतर पुन्हा एकदा चांगला आणि अटीतटीचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ अगदी मातब्बर आहेत, गाजलेले आहेत। विकी 11 कुरुळ संघाचे संघनायक, चला आपण लवकरात लवकर या।